नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण अमरावती येथील सांस्कृतिक मैदानावर आलेलो आहे. तसेच या सभेकरता वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश निलेश विश्वकर्मा सुद्धा प्रत्येकांना आपल्या भाषणातून संबोधन करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष निलेश भाऊ विश्वकर्मा सुद्धा आहे. काय सांगाल, उद्या बाळासाहेब आंबेडकरांची भव्य जाहीर सभा आहे, काय नेमकी तयारी सुरू आहे? सर्वप्रथम तर मी आमचे दोन्ही चॅनलचे जे आमचे विजयभाऊ खवसे आहेत त्यांचं स्वागत करतो, मंगेशजी बोबडेंचं स्वागत करतो की सर्वप्रथम त्यांना चळवळीचा फार ताकदीनिशी जेव्हा जेव्हा जिथे सभा होतात सर्वात आधी पोहोचतात. त्याचप्रमाणे आज तुम्ही इथं आलात, तुमचं स्वागत आहे. तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्कीच निश्चितच या 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 तयारी आपण बघूया सगळी. महाराष्ट्र राज्यातील ही 2024 ची पहिली सभा आहे आणि या पहिली सभेच्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्र राज्य या सभेकडे फार वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे. इथून एक पॉलिटिकल मेसेज जाईल बिलकुल आणि इथून ही पक्षाची मोठी सभा होणार आहे. लोकसभेची तयारी म्हणावं. निश्चितच युद्ध सुरू होणार आहे. 22ला राम मंदिर उद्घाटन आहे, 15 दिवसात आचारसंहिता लागेल आणि ही पहिली सभा आहे. इथून निश्चितच रणशिंगे फुकल्या जातील आणि त्या अनुषंगानेच ही सभा सुरू काय नेमकी म्हणजे काय तयारी काय राहील लोकसभेची वंचित बहुजन आघाडीची? वंचित बहुजन आघाडी आता महाराष्ट्रात फार ताकदीशी काम करत आहे. ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा थोडा ताकदीने पेटलेला आहे, त्याच्या स्वप्नातलं महाराष्ट्र नुसता वंचित आघाडीच नाही तर छोट्या मोठ्या जाती ज्या मायक्रो ओबीसी आहे, ज्यासाठी मागील 5 वर्षात सध्या बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं आंदोलन केले, मोठ्या प्रमाणात त्यांचे प्रश्न उपस्थित केले, हा सर्व वंचित समुदाय वंचित आघाडीसोबत येतो आहे आणि त्याचे रिझल्ट आपण निवडणुकीत बघणार आहात. निश्चित वंचित बहुजन आघाडीला अजूनपर्यंत इंडिया आघाडीनं बोलावलेलं नाही, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? बोलावणं वगैरे असं काहीच नाही. आमचा आतापर्यंत इंडिया आघाडीच्या जेवढ्या बैठका झाल्या त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना बोलावलं नाही. महाराष्ट्रातील एक महत्वाचा पक्ष बाळासाहेबांचा आहे. निश्चितच म्हणून थोडा वेळ लागतोय त्यांना हे समजण्यासाठी बाळासाहेब ताकद किती आहे. मागील लोकसभेत आम्ही 48 बाळासाहेबांनी 2019 ची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा आपलं अस्तित्व दाखवून दिलं होतं. आणखी काय ओळखायला पाहिजे? नाही, आम्हाला त्यांची ओळखीची गरज नाही किंवा त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आमची 48 लाख मतं या महाराष्ट्रात लोकसभेत आहे, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे. आज जी बोलणी सुरू आहे ते निश्चित त्या पद्धतीची आहे, त्यात मागोपुढे होऊ शकते. जागेच्या संदर्भात आमचं शिवसेनेसोबत गठबंधन झालेलं आहे. इंडिया आघाडीत सेना उभाठा असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट आणि काँग्रेस असेल, या सर्वांचं समीकरण कसं होते त्या अनुषंगाने तिकीट वाटप होईल. नक्कीच बोलावणं अजूनपर्यंत आलं नाही, पण तरी पण वंचित बहुजन आघाडीने एक फॉर्म्युला दिलेला आहे, 12-12चा फॉर्म्युला दे. मग 12-12 फॉर्म्युला देण्याची वंचित बहुजन आघाडीला काय गरज होती? या महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला असं वाटतंय कुठेतरी भाजपचं सरकार थांबलं पाहिजे आणि आमची ती तयारी आहे की आम्ही त्यात एक पाऊल पुढे असलो पाहिजे. ही जी विचारधारेची लढाई आहे, विचारसरणीची लढाई, त्या विरोधात आम्ही पहिलेपासून आहोत. म्हणून आम्ही आमचा फॉर्म्युला दिला की 12-12-12-48 करता येईल आणि त्यात मग बोलणी पुढे होईल. शेवटी राजकारणात उद्या मागच्या 5 वर्षात जो आमच्यावर आरोप झाला तो पुन्हा होऊ नये त्यासाठी पहिली स्टेप आम्ही घेऊन चुकलेलो आहोत. जर समजा इंडिया आघाडीमध्ये जर समाविष्ट नाही केलं जर नाही तर मग वंचित आघाडीची काय दिशा राहील? म्हणजे सोबळावर निवडणुका लढतील. शिवसेनेसोबत आमचं गठबंधन आहेच, त्यासोबत आमची बूथपर्यंत टीम महाराष्ट्रभर बांधण्याची सुरुवात आहे, ज्या अंतर्गत आम्ही आमच्या तयारीत परिपूर्ण आहोत. कारण मागच्या लोकसभा लढल्या त्यानंतर आमची ही लोकसभा तयारी आहे. पक्षाच्या अनुषंगाने त्यावेळेस ते निर्णय घेण्यात येतील. आज पक्षाची भूमिका आहे, निश्चित आपण आघाडीत गेलो पाहिजे, त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. निश्चितच तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर बाळासाहेब आंबेडकरांसोबत फिरत आहे आणि तुम्हाला एक महाराष्ट्राचा एक चांगला अनुभव जर आलेलाच आहे. जर समजा 2024च्या निवडणुका सुद्धा जर आपण सोबळावर जर लढलो तर 2019 ची स्थिती निर्माण होईल. 2019 आणि 24 फार अंतर आलेलं आहे. आज लोकांना लक्षात आलेलं आहे की त्यांच्यासोबत नेहमी फसवेगिरी झालेली आहे. महाराष्ट्रात 3 जागे सरकार, त्यांना फक्त पोस्टरबाजीमध्ये आनंद आहे, कार्यक्रम नाही, ठोस लोकांचे मुद्दे नाहीत. शेतीला भाव नाही, पिकीला हमी भाव नाही, तरुणांचे प्रश्न आहेत तसेच राहिलेले आहेत, स्कॉलरशिपचे असंख्य असे विषय आहेत जे सरकारच्या नजरेतून दूर आहे. ते सर्व विषय घेऊन आम्ही निश्चित पुढच्या दौऱ्यामध्ये आहोत.
नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांना राम मंदिराच्या जे उद्घाटन होणार आहे 22 तारखेला त्यांचं सुद्धा निमंत्रण मिळालेलं आहे, पण बाळासाहेब आंबेडकरांनी ते जाण्याचं नाकारलं. का बरं तिथे जाण्याचं नाकारलं? मला राम हे आज तिथे नाहीत, आधीपासून राम तिथेच आहे. आज या उद्याही राह. भाजपनी तो स्टंट त्या दिवशी पोकारला, त्याच दिवशी जाऊन दर्शन करा असं कुठं लिहिलं आहे? आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा दर्शनाला जाऊ. त्यांच्या इव्हेंटचं त्यांनी इन्व्हिटेशन दिलं, त्यांच्या भाजपच्या इव्हेंटला जायची गरज नाही. म्हणजे काय ते भाजपचं इव्हेंट आहे असं तुम्हाला वाटतं? 100% राम आमच्या मनात आहे, राम भोजनांच्या मनात आहे, राम सर्वांच्याच मनात आहे. राम काही आज अयोध्येत अवतरलेलं नाही, त्यामुळे आमच्या सोयीने आम्ही दर्शन करू. आणि त्यावेळेसही रामांना खऱ्या अर्थानं साथ आहे हे वंचितांनी दिली होती. रामाला साथ सर्वात प्रथम निषाद राजने दिली होती, त्यानंतर केवटनं साथ दिली होती. हेच वंचित समुदाय रामाच्या सोबत सोबतीला होते, हे विसरता कामा नये. म्हणजे रामाला साथ राहीलच काय मग नंतर? राम हे प्रभू म्हणून स्वीकार्य आहेत. राम यांनी भाजपचा जो मोठो आहे की रामाला त्यांनी हायजॅक केलेला आहे, ते राम आमच्या काही कामाचे नाही. भाजपच्या रामाला तुमची साथ नाही? निश्चितच नाही. नक्कीच. आणखी दुसरा प्रश्न घेतो आहे. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुद्धा भारत जोडो यात्रेमध्ये येण्याच्या संदर्भात बाळासाहेबांना एक निमंत्रण दिलेलं आहे. ते सुद्धा निमंत्रण बाळासाहेबांनी नाकारलं. कसं आहे की आता आमचं शिवाजी पार्कला मोठी सभा झाली. संविधान सन्मानमध्ये आम्ही राहुल गांधींना इन्व्हिटेशन पाठवलं, त्यांच्याकडून नाना पटोले. वेळोवेळी देशभरात वेगवेगळे, कारण बाळासाहेब आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाही, त्यांचा एक वारसा आहे. श्रद्धे बाबासाहेब पासून का सांगतो त्याच प्रश्न येतोय. तर हे फार देशाचं लिडरशिप आहे, त्यामुळे येणं आदान प्रदान होणार आहे. होऊ शकते त्यांचं इन्व्हिटेशन आलं, त्याच्यावर पक्ष विचार करेल, त्यावेळेस ती स्थिती आल्यास त्याला जॉईन करू. ते आज सभा हा महत्वपूर्ण विषय आहे. पण निश्चितच पण इंडिया आघाडीमध्ये जाण्याची तुमची इच्छा आहे, भरभरून इच्छा आहे, पण तो एक चांगला एक चान्स राहुल गांधीने तो भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिलेला आहे. पण आता तेच जर नाकारलं तर मग इंडिया आघाडीमध्ये जोडणार काय? अजिबात हा गैरसमज आहे की आमची भरभरून जाण्याची इच्छा आहे. लोकांच्या इच्छेपायी वंचित आघाडी, कारण बाळासाहेबांनी पत्र दिलेले आहे तसे. निश्चितच, कारण का मागच्या 5 वर्षाआधी जो बी टीमचा आमच्यावर आरोप लावला की सातत्यानं आमचे 5 वर्षाचा बी टीमचा आरोप सोडण्यात गेला, म्हणून आज आम्ही पहिलं पाऊल घेतलेलं आहे. या देशाच्या जनतेला वाटतं की भाजप थांबलं पाहिजे, त्यासाठी पूर्ण देशातले लोक अलायन्स करायला तयार आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते आहेत, म्हणून त्यांनी त्यानुसार तो प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या प्रस्तावावर त्यांची चर्चा करण्याचा बॉल जो आहे आता काँग्रेसच्या कोर्टात आहे, तो आमच्या कोर्टात नाही. नक्कीच. काय 2024चा काय नेमका एजेंडा आपल्या वंचित बहुजन आघाडीचा? निवडणुकीत जो सातत्यानं लोकांनी आता तुम्ही मुद्दा घेतला राम मंदिराच्या संदर्भात, असे अनेक मुद्दे आहेत जे लोकांचे मूलभूत प्रश्न सोडून भलतीकडेच विषय चाललेले आहेत. आणि कुठेतरी तरुणांना, महाराष्ट्र जनतेला, शेतकऱ्यांना फार अपेक्षा आहे की कोणीतरी त्यांच्या जे काम आहेत त्यांना वाचा फोडतील, त्यांना मदत करतील. तो विषय कोणी घेत नाही आहे. पण या निवडणुकीच्या माध्यमातून मोठा राग मोदींचा असेल, भाजपचा असेल, हा निश्चितच तुम्हाला लोकसभेत. शेवटचा प्रश्न. बाळासाहेब आंबेडकर मराठ्यांच्या समर्थनार्थ सुद्धा जरांगे पाटलांना भेटले आणि दुसरीकडे ओबीसीच्या सभेमध्ये सुद्धा बाळासाहेब तिथे सुद्धा जाऊन बोलले. काय वाटतं का तुम्हाला? म्हणजे बाळासाहेब ओबीसी सोबत सुद्धा गेले आणि इकडं जरांगे पाटलांसोबतही काय काय चालतं का? हे म्हणजे राजकारण मुळीच नाही. श्रद्धेय बाळासाहेबांनी ओबीसीसाठी मंडल आयोग पासून केलेले आहेत. ज्यावेळेस कोणीच नव्हतं, ती खरी लढाई श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी लढली. आपण जर शिवाजी पार्कचं भाषण ऐकलं असेल, त्यात बाळासाहेबांनी त्यांची भूमिका केली. सरंजामशाही मराठा वेगळा, गरीब मराठ्याचा आवाज जरांगे पाटलांच्या पहिले बाळासाहेबांनी महाराष्ट्रात उसवलेला आहे. ते दोन्ही भूमिका आहे आणि ते स्पष्ट शब्द त्यांनी सांगितले. जरांगे पाटलांच्या संदर्भातच नव्हे, तर मराठा समाजाला सांगितलं की त्यांचं ताट वेगळं राहील, ओबीसीचं ताट वेगळं राहील. ही भूमिका आमची क्लिअर आहे. आणि मला वाटत नाही की देशात बाळासाहेबांसारखा द्रष्टा नेता नसेल जो आज ते भूमिका जाऊन, आणि दोघाही समाजाला, आज मी जे मराठा समाजाच्या तरुणांना भेटतोय त्यांच्या मनात कुठेतरी ह्या अपेक्षा आहे की बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देऊ शकतात, तेच देऊ शकतात. आणि ओबीसीची साथ तर बाळासाहेबांनी पहिल्यापासून दिलेली आहे. उद्याच्या सभेच्या संदर्भात काय तुम्ही आवाहन करणार आपल्या अमरावती जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना? W1 आणि WH आणि MB न्यूजच्या चॅनलमध्ये एवढंच सांगू इच्छितो, माझ्या तमाम श्रोतांनो, ही क्रांती आहे, हे परिवर्तन आहे आणि तुम्हाला यात यायचं आहे. तुम्हाला हक्काचं महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून मी आवाहन देतो आहे. आपण यावं. अमरावतीची ही सभा विचारांची सभा आहे,
मोठं परिवर्तनाची लाट इथून सुरुवात होणार आहे. म्हणून माझ्या तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सर्वांना आपल्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या सभेसाठी यायचं आहे. उद्या सायन्स कोरला आपल्याला यायचं आहे. लवकरच भेटू. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. निश्चितच तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष निलेश भाऊ विश्वकर्मा. ते या सभेच्या पाहणी करता या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांनी सभेची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आवाहन केलं आहे लोकांना की या सभेसाठी नक्कीच सर्वांनी यावे असं आवाहन त्यांनी सुद्धा केलेलं आहे. बघत राहा WH न्यूज, MB न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.